नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण? मित्रांनो, आजचा विषय आपण वाचलाच असेल की माझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्याशी माझं लग्न होईल का? स्वामी मला यात मदत करतील का? आजचा विषय ना थोडा सेन्सिटिव्ह आहे व भावनिकसुद्धा आहे. त्यामुळे याच पद्धतीने आपण त्या विषयाशी डील करणार आहोत. मित्रांनो, आपल्या चॅनलवरनं विवाहाबद्दल किंवा त्यासाठीचे उपाय यावर अनेक व्हिडिओ आहेत व त्या व्हिडिओवरनं अनेक जण कमेंट करून ह्याबद्दल बोलत असतात की स्वामींना प्रार्थना करत असतात की स्वामी माझं अमुक व्यक्तीवर प्रेम आहे, आमचं लग्न लावून द्या. स्वामी तुम्ही अशक्याचं शक्य करता, तर हे शक्य करा, माझं त्या व्यक्तीशी लग्न होऊ दे व याबद्दल प्रश्न वगैरे विचारत असतात. त्यामुळे आज आपण या विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो, अनेक जणांना ही समस्या असते की त्यांचं कोणाला तरी प्रेम असतं, कुठल्या तरी त्या व्यक्तीशी आपलं लग्न व्हावं, आपलं संसार व्हावा आणि सुखी संसाराची अशी ना ते स्वप्न पाहत असतात. आणि ह्याचा ना बरेचदा मग त्यांना मनस्तापसुद्धा व्हायला लागतो. कारण ही इच्छा स्वामींना कशी सांगावी, स्वामींची कशी मदत घ्यावी, काय करावं काय नाही, ह्या सगळ्या बाबतीत त्यांचा खूप गोंधळ उडतो आणि मग त्यांना मानसिक त्राससुद्धा व्हायला लागतो. त्यामुळे ना आज आपण हेच बघणार आहोत की आपली ही जी इच्छा आहे ती स्वामींना कशा प्रकारे सांगायची आहे, आपण काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ना मी एक छोटासा याचबद्दलचा एक लहानसा अनुभव तुम्हाला आता सांगणार आहे. बघा कसं आहे, अनुभवात जसं घडलं आहे ना तसंच तुमच्या बाबतीत घडेलच असं नाही, तुमच्या बाबतीत वेगळंही घडू शकतं. पण या अनुभवाची ना तुम्हाला मदत नक्की होईल. त्यामुळे चला सुरुवातीला हा छोटासा अनुभव ऐकूया. मित्रांनो, आपल्याच ना एका स्वामींच्या केंद्रामध्ये एक स्वामी सेवेकरी ताई होत्या. त्यांची भरपूर सेवा झालेली होती स्वामींची आणि त्यांना भरपूर प्रचिती होती. त्यामुळे ना त्यांना समाजात खूप मान होता. लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी यायचे आणि एक अशी मान्यता होती की त्या जी गोष्ट बोलतील ना की ही होणार तर ती तशी होणारच, असा लोकांचा ठाम विश्वास असायचा. त्यामुळे बरेच लोक आपले प्रॉब्लेम घेऊन त्यांच्याकडे यायचे, समस्या घेऊन मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे यायचे. एकदा ना या ताईंकडे एक तरुण मुलगी आली. ती खूप बेचैन होती. ती त्यांना म्हणाली की ताई, माझं एका मुलावर प्रेम आहे, तुम्ही बोला की माझं त्याच्याशीच लग्न होईल. तिने काहीतरी त्याला SK वगैरे असं नाव दिलेलं होतं, पण ते बोला माझं त्याच्याशीच लग्न होईल, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे, माझं फार प्रेम आहे, असं ती त्यांना विनवू लागली. तेव्हा त्या ताई तिला म्हणाल्या, सावरत म्हणाले की अगं हो बरोबर आहे तुझं, मी समजू शकते, पण कसं आहे अशी प्रार्थना करणं म्हणजे ना आध्यात्मिक नियमांच्या विरुद्ध आहे. मी काय करेन की मी ना योग्य जोडीदारासाठी प्रार्थना करेन. स्वामींची निवड म्हणजे स्वामींच्या इच्छेने जो तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे ना, मी त्यासाठी प्रार्थना करेन की तो तुला मिळावा. आणि मग त्या पुढे असंही म्हणाला की जर तुझा तो SK आहे ना, तो जर तुझ्यासाठी योग्य जोडीदार असेल ना तर तो तुला सोडून कुठेही जाणार नाही, तुझं त्याच्याशीच लग्न होईल. जर तो नसेल ना तर तो तुझ्या आयुष्यात नाही येणार, पण स्वामी दुसरा एखादा तसाच चांगला जोडीदार तुझ्या आयुष्यात आणतील आणि तुझं लग्न होईल. पुढे असं झालं की काही दिवस निघून गेले आणि त्या मुलीची जी त्या मुलाशी मैत्री होती त्यात पुढे काही प्रगती झाली नाही. म्हणजे त्यात काही प्रेमाचं रूपांतर झालं नाही किंवा काही त्यात पुढे झालंच नाही. आणि मग काही दिवसांनी तिने त्या ताईंना कॉल करून सांगितलं की अहो ताई, असं झालं आहे की जो SK होता ना, मला जेवढा पूर्वी त्याच्याबद्दल वाटायचं प्रेम बिम, जेवढा तो चांगला वाटायचा की हाच काय तो चांगला आहे माझ्यासाठी वगैरे, तर तसं ना मला आता फारसं काही वाटत नाही आहे हो. आता गेले काही दिवस मी निरीक्षण करते तर तितकं काय मला वाटत नाही आहे. तर तेव्हा त्या ताईंनी तिला सांगितलं की कदाचित ती स्वामींची निवड नाही आहे तुझ्यासाठी, हे तू समजून जा. यावरून स्वामींनी ना तुझ्यासाठी नक्कीच दुसरा एखादा योग्य पुरुष नेमून ठेवलेला आहे, बघून ठेवलेला आहे. आणि मित्रांनो, तसंच झालं. काही दिवसांनी खरोखर एक दुसरा पुरुष तिच्या आयुष्यात आला. त्याचं तिच्यावर भरपूर प्रेम होतं. त्यांनी त्याचं वागणं, बोलणं, कृती वगैरे सगळं अगदी तिला ना हवं तसं होतं. आपली प्रत्येकाची एक आयडियल पार्टनरची लिस्ट असते ना की त्यांनी कसं वागावं, काय करावं, कसं असावं त्याचं वागणं, बोलणं, त्याप्रमाणे तो अगदी योग्य होता. आणि ज्या गोष्टी तिला त्या SKकडून अपेक्षा होत्या ना की त्यांनी केल्या पाहिजे तिच्यासाठी वगैरे, त्या सगळ्या गोष्टी ह्यांनी केल्या. म्हणजे हा एक तिच्या लेखी एकदम परफेक्ट पार्टनर असा होता हा व्यक्ती. आणि मग थोड्या दिवसांनी त्यांची चांगली मैत्री झाली, त्यांचं लग्न झालं आणि पुढे त्यांचं खूप सुखी आयुष्य झालं. आणि ती मुलीने अशी प्रतिक्रिया दिली त्या ताईंना की हे खूप विलक्षण आहे ना ताई, कसं ना हे झालं. आणि मग पुढे त्यांचा खूप सुखी संसार सुरू झाला. तर बघा मित्रांनो, या कथेमध्ये कसं स्वामींनी हे केलं ते, जो तिच्यासाठी योग्य नव्हता तो त्यांनी बाजूला केला आणि तिच्यासाठी अगदी परफेक्ट असा योग्य जोडीदार तिच्या आयुष्यात आणला आणि तिचं आयुष्य सुखी झालं. सो आता आपण आजच्या विषयाकडे पुन्हा येऊया. सो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या कथेत अनुभवात जसं झालं तसंच तुमच्या बाबतीत होईलच असं नाही, हे लक्षात ठेवा. त्या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि कशासाठी प्रार्थना करायची आहे की तो स्वामींच्या इच्छेने जो आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे ना,
तो आपल्याला मिळावा अशी प्रार्थना करायची. तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ना ते तुम्ही स्वामींना सांगायचं की स्वामी माझं ह्या मुलावर किंवा ह्या मुलीवर माझं खूप प्रेम आहे, मला ती आवडते. जे काय तुमच्या मनात आहे ना ते सगळं मन मोकळेपणाने त्यांना सांगायचं आहे. पण निर्णय मात्र ना त्यांच्यावर सोपवायचा आहे. त्यांना सगळं सांगायचं की स्वामी असं असं आहे, मला लग्न करायचं या व्यक्तीशी वगैरे, का आवडते, कसं काय ते सगळं सांगा आणि आमचं लग्न व्हावं अशी इच्छा आहे, हे सगळं त्यांना सांगा. पण जो निर्णय आहे ना तो त्यांच्यावर सोपवायचा की ही किंवा जो योग्य जोडीदार आहे ना स्वामी तो तुम्ही मला मिळवून द्या. हे अशी आपण प्रार्थना करायची आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना स्वामींना जबरदस्ती करू नका किंवा ना धमकी वगैरे देण्यासारखी प्रार्थना प्लीज करू नका. मी तुमची मानसिक अवस्था समजू शकतो, पण बरेचदा ना लोक प्रार्थनेमध्ये असं बोलतात किंवा कमेंट्समध्ये वगैरे सुद्धा लिहितात की स्वामी तुम्ही जर खरोखर असाल ना तर जे काय ते तुम्ही अशक्याचं शक्य करता ते करून दाखवा, आमचं लग्न लावून दाखवा. किंवा मग असं काहीतरी की स्वामी टोकाचा निर्णय घेतात की स्वामी माझं जर त्याच्याशी लग्न झालं नाही ना तर मी काहीतरी स्वतःचं करून घेईन वगैरे. अशा प्रकारे काही लोक लिहितात किंवा बोलतात, अशा ह्या टोकाला ते पोचतात. तर प्लीज असं काही करू नका मित्रांनो. स्वामींना मनापासून प्रार्थना करा आणि ना त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. मित्रांनो स्वामी माऊली खूप प्रेमळ आहेत, आपल्या आईसारखे आहे. त्यांना आपला भूत भविष्य वर्तमान सगळं दिसत असतं, सगळं कळत असतं. त्यामुळे त्यांना खूप चांगलं माहीत असतं की आपल्यासाठी कोण योग्य आहे, कोण योग्य नाही आहे, कोणासोबत आपलं आयुष्य सुखी होईल, आनंदी होईल आणि कोणापासून आपल्याला त्रास होईल, हे सगळं ना ते जाणत असतात. त्यामुळे ते आपल्यासाठी जे काही करतात ना ते योग्यच असतं. तारक मंत्रात म्हटलं आहे ना की स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय. त्यामुळे आपल्या आयुष्याचे निर्णय ना स्वामी घेत असतात. शिवाय स्वामींच्या फोटोखाली एक श्लोक लिहिलेला असतो, त्यात लिहिलेलं असतं की योगक्षेमम वहाम्यहम. म्हणजे जो मला शरण आला ना त्याला जे हवं नको ते सगळं मी बघत असतो. त्यामुळे या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आहे आपण. आणि मग एकदा स्वामींना सांगितलं ना हे की आपण मात्र निश्चिंत व्हायचं आहे. तारक मंत्रात म्हटलं आहे ना की निशंक हो निर्भय हो म्हणाले. त्यामुळे मनातल्या सगळ्या शंका, काय होईल कसं होईल वगैरे ही सगळं भीती हे सगळं काढून टाकायचं आहे आणि छान निशंक निर्भय होऊन वावरायचं आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आहे की आता स्वामींना सांगितलं आहे ना म्हणजे ते आता सगळं चांगलंच करणार, माझं सगळं चांगलंच होणार, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.